नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून केंद्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आर्थिक निधी देण्यात आला। महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असून आता नमो शेतकरी योजनेची वार्षिक रक्कम ही 6,000 रुपये नाही तर 9,000 रुपये असणार। महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन यादी जाहीर करत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती दिली। केंद्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला मिळालेला असून आता अखेर नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। पण शेतकरी मित्रांनो, हा जो हप्ता वाढवून मिळणार आहे आणि 6,000 ऐवजी 9,000 रुपये वार्षिक मिळणार आहेत ते फक्त ठराविक शेतकऱ्यांनाच मिळणार। सरसकट सर्व शेतकऱ्यांना वाढवून मिळणारा हप्ता मिळणार नाही, तर सरकारकडून 9,000 रुपयाचा निधी वर्षाला ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची नवीन यादी जाहीर झाली आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये सरकारकडून 2 अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। जे शेतकरी या 2 अटींमध्ये बसतात त्याच शेतकऱ्यांना वाढवून देणारा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 2 अटी सांगितल्या आहेत आणि जे शेतकरी यामध्ये बसतात त्या शेतकऱ्यांना पात्र ठरवण्यात आलं आहे। तर कोणत्या आहेत त्या 2 अटी ते आपण पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता 6,000 रुपये वर्षाला नाही तर 9,000 रुपये मिळणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारकडून 3,000 कोटी रुपयांचा निधी घेतलेला असून 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, अधिकृत सूचना देत या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांची बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। राज्य सरकारवरती आर्थिक भार असल्यामुळे आतापर्यंत हप्ता वाढवलेला नव्हता, परंतु केंद्र सरकारकडून राज्य सरकारला निधी मिळाल्यामुळेच आता हप्ता वाढवण्यात आला। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बियाण्यांचा खर्च त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतशील बनणार। 93 लाख शेतकऱ्यांचा समावेश या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये करण्यात आला असून 2 अटी जाहीर करण्यात आलेल्या आहेत। 2 अटींमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच वाढवून मिळणारा हप्ता मिळणार आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कृषी विभागाला आदेश दिले आहेत। कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची फार्मर आयडी मागवण्यात आली असून पात्र शेतकऱ्यांची यादी ठरवण्यात आली आहे। ओळखपत्र दाखवून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिलेली रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांना खूप वाट बघावी लागली, परंतु सरकारकडून अखेर हा निर्णय घेण्यात येत आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना राबवली जाते, त्यामुळे आता सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। 9,000 रुपये वार्षिक आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत। हा वाढीव हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, पण शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका की ही जी योजना राबवली जात आहे ती पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असेल तर तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी आता केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, वार्षिक हप्त्यामध्ये जी वाढ करण्यात येणार आहे ती शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी करण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सरकारकडून आणखीन एक बातमी देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, सरकारकडून जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना म्हणजेच 93 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे। अनेक शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते। शेतकऱ्यांना बियाण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी या हप्त्याची गरज होती, परंतु आता शेतकऱ्यांना आणखीन आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता तो हप्ता तुमच्या खात्यावरती उशिरा जमा होत आहे, कारण राज्य सरकारवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक भार वाढला होता।
त्यामुळे हप्ता वाटपामध्ये उशीर झाला। परंतु आता केंद्र सरकारकडून सरकारला निधी मिळाला असल्यामुळे सध्याला केंद्र सरकारकडून 3000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे स्वतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी बँकांना चेक दिला आणि राज्य सरकारपर्यंत निधी पोहोचवण्यात आला असून 3000 कोटी रुपयाचा निधी नमो शेतकरी योजनेसाठी मंजूर झाला। त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वाढवून देण्याचे देखील सांगितलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही रक्कम वाढवून 6000 रुपयावरून 9000 रुपये केली आहे। पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्यात येणार आहे। तर सरकारकडून ज्या 2 अटी सांगण्यात आल्या होत्या त्या 2 अटी आपण पाहणार आहोत। कोणत्या शेतकऱ्यांना या हप्ता वाढवून मिळणार आहे, या हप्त्याचा लाभ घेता येणार आहे ते आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला वार्षिक रक्कम मिळत होती ती 6000 रुपयाची मिळत होती आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपयाचा हप्ता जमा होत होता। तुम्हाला वर्षभरामध्ये 6000 रुपयाची रक्कम मिळत होती, परंतु आता या हप्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून तुम्हाला वर्षाला 6000 रुपये नाही तर 9000 रुपयाची रक्कम मिळणार आहे। ही 9000 रुपयाची रक्कम मिळताना शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला जो हप्ता मिळणार होता तो 2000 रुपयाचा मिळत होता, तर आता तुम्हाला 3000 रुपयाचा वाढीव हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती जी रक्कम जमा होणार आहे ती 2000 रुपयाची नाही तर 3000 रुपयाची जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील। पण हे पैसे जमा होत असताना सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या 2 अटी सांगितलेल्या आहेत त्या 2 अटीमध्ये जे शेतकरी बसत आहेत त्याच शेतकऱ्यांना ही वाढवून दिलेली रक्कम मिळणार आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे तेव्हा फक्त या ठराविक शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। 2 अटींमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा हप्ता मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, नेमके कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना वर्षाला 9000 रुपये मिळणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी 2 अटी सांगितल्या होत्या। त्यामध्ये पहिली जी अट आहे ती म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे तुमचा फार्मर आयडी कंपल्सरी असला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचा फार्मर आयडीचा क्रमांक हा या योजनेचा हप्ता वाढवून घेण्यासाठी फायद्याचा ठरणार। त्यासाठी बंधनकारक आहे ते म्हणजे फार्मर आयडी। कृषी विभागाकडून तुमचा फार्मर आयडीची चौकशी केली जाईल आणि तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये वाढवून देण्यात येणारा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा फार्मर आयडी। सर्व शेतकऱ्यांसाठी सरसकट लागू करण्यात आलेले हे नियम आहेत। त्याचबरोबर तुमचं आर्थिक उत्पन्न देखील कमी असलं पाहिजे। ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता वाढवून देण्यात येणार आहे त्या शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी आणि खते खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते। त्यामुळे सरकारकडून हा हप्ता वाढवून देण्यात आलेला आहे। त्यामुळे पात्र शेतकरी जे असणार आहेत ते श्रीमंत नसले पाहिजेत। शेतकऱ्यांना हा हप्ता वाढवून मिळणार आहे आणि तो हप्ता फक्त आणि फक्त उत्पन्न कमी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। जे शेतकरी या 2 अटींमध्ये बसतात त्या शेतकऱ्यांना वाढवून मिळणारा हप्ता मिळणार आहे। केंद्र सरकारकडून जेव्हा निधी देण्यात आला तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली। आता त्याच पात्र शेतकऱ्यांना हा वाढवून मिळणारा हप्ता मिळणार आहे। त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असून वर्षाला 9000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार। नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचे लाभार्थी जर तुम्ही असाल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या सन्मान निधीचा लाभ आता तुम्हाला मिळणार।